होळीच्या दिवशी मस्तपैकी आम्ही पोरं पावलं गेलो दुपारी. चांगला रस्ता सोडून घुसाच वावरून गाड्या घातल्या आणि टाकल्या फसवून. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा अमोल. शहरातील दिवसाची सुरुवात कचरा गाडीवर चालणाऱ्या गाण्याने होते ना, तसेच आमच्या गावाकडच्या लोकांच्या दिवसांची सुरुवात काकडा आरतीने होती. सातोण्याला जाऊन मी कृष्ण आलो तिकडे शेतात, कारण की आम्हाला द्यायच्या होळीसाठी लागणार गावऱ्या. ते गावऱ्या आणि केळीचे पिल्लं घेऊन निघालो होतो घरी. घरी जाऊन बसतच नाही का तेवढ्यात पोर आले. चला म्हणे पावाला. एक तर पावाचं म्हणलं ना, तुमच्या भावाच्या अंगातलं एक किडा आहे. मग काय सगळी गँग घेऊन निघलो शेतात. आणि येतं येरीवर येऊन पाहत होतो काय पाणी पार ठेवण्याच्या खाली गेलो. त्याला म्हणलं पाहता का आता मारा म्हणलं उड्या. आरची परशाच नाव एवढं पॉवरफुल आहे का पार आरचीच नाव घेतल्या मारल्या पोरा पटापटा उड्या. पाहिलं नाही पाणी खोले का वरे म्हणून. तुमच्या भावाचा तो विचार होता वरून उडी मारायचं म्हणलं मोबाईल घेऊन पाण्यात. म्हणलं मोबाईल जर हातातून सुटला ना पुरे 1 लाख जाते म्हणलं पाण्यात. त्या आरचीच्या नादामध्ये उड्या मारल्या तर खरी पोरा ना पाण्यात, पण झाल्या वरती चढायचे वांदे मग. बाकी काही असू पावल्यानंतर पार माणसं सगळं शरीर मोकळ होतं. व्यायाम करायची गरजच राहत नाही. इथे येऊन पाहत होतो काय पार एकाच जागेवर 100 मोटरा. हे पाणी दिसत असून तुम्हाला एवढूस, पण पाणी मात्र खोले बरं का. आम्ही पोरं पार मोकरी चांगला रस्ता द्यायला तिकडे सोडून आणि घातलं इकडे उसाच्या वावरात गाड्या. मग काय होणार होतं, शेवटी फसल्या गाड्या इथं वावरात. आणि आपल्या फॉलोअर्स मध्ये तुम्हाला कोणाला पावत होतं त्यांनी आपल्या कमेंट मध्ये सांगा बरं का. संध्याकाळी सगळी गँग घेऊन पोहोचला आम्ही होळीच्या दर्शनासाठी मंदिराकडे. आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो बरं का. आम्ही करतो आता दर्शन, तुम्ही करून टाका आपल्या फॉलो. मग लवकरच भेटू आपण आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.